एमपीएससी आणि यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी इथे दाखला देईन. आत्ताचे म्हणजे आता काही काठावर राहिलेले असतील शेवटचे जे बिना परीक्षेचे शासनाच्या सेवेत आलेले असावेत, पण 99% आता मात्र एमपीएससी यूपीएससी करूनच आलेले आहेत. बरोबर. पण ते रात्रंदिवस अभ्यासिकांमधून वेगवेगळ्या लायब्ररीज मधून अभ्यास करून या एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा पास होतात. तिथे त्यांच्या ट्रेनिंगवर आपण करोडो रुपये खर्च करतो आणि असे चांगले शिकवलेले लोक, ट्रेन केलेले लोक ज्या वेळेला राज्य सेवा आयोग, लोकसेवा आयोग हे आयोग स्थापन करून त्यांच्या माध्यमातून परीक्षा देऊन पास होऊन त्या खुर्चीत बसल्याच्या नंतर ज्या सरंजामशाहीला लोकशाहीची निर्मिती करून संविधान देऊन त्यातनं कायदे निर्माण करून तिलांजली देण्याचा प्रयत्न झाला, तिथं मात्र एमपीएससी आणि यूपीएससी केल्यानंतर याच प्रशासनातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आपसुकच एक सरंजामशाही आल्याचं दिसतं आणि तो उभा करू लागतो. म्हणून मी म्हणजे जनतेला कोपऱ्यात उभा करू लागतो. म्हणून मी कायम माझ्या एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करत असलेल्या अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, बाबा रे, पास झाला चुकून माकून तर भाषण टोकत फिरू नको बरं. कारण तू त्या खुर्चीत बसला की छानपैकी प्लेटमध्ये शेण घेऊन चमच्यानी खातो, अगदी बारीक त्याच्यावर शेव टाकतो, चिरलेली कोथिंबीर टाकतो, किसलेलं खोबरं टाकतो आणि खातो मस्त चटपटीत करून. तर तसलं करू नको. आणि तो करतोय आज. आणि ही शिकलेल्या लोकांची अवस्था आहे. आणि आता जे काही खेडूत लोक राहिलेले थोडी बहुत अज्ञानी 10-20% लोक, त्यांना तर उभं सुद्धा नाही करत हो. त्यांना डायरेक्ट केबिनच्या बाहेरच सांगतात. आणि त्यातल्या त्यात मग एक सुंदर असं सकारात्मक दृश्य केव्हा दिसतं, एक लोंढे साहेब म्हणून आहेत जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये समाज कल्याणमध्ये, ते ज्या वेळेला आपल्या केबिनचं कवाड उघडं ठेवतात, नंतर एक अजून साहेब आहेत, त्यांचं नाव नाही आठवत मला, ते सांगतात मला शासनाने माझ्या राज्य शासनाने दिलेला पगार माझ्यासाठी पुरेसा आहे, माझं त्यात भागतं. आणि ते लोंढे साहेब काय म्हणतात, माझ्या केबिनचं दार कोणीच कधीच लावायचं नाही आणि माझ्याकडे येताना विचारायचं नाही मी तुमचा नोकर आहे, मी तुमचा सेवक आहे. तर मालकानी आत येताना कशाला विचारायचंय घरात? उलट मला विचारलं पाहिजे तुम्ही काय काम केलंय, काय काम करणार आहात आणि माझं हे काम आहे करता का. तर असे लोक ज्या वेळेला भेटतात ना, तर त्यांचा मात्र आपल्याला खूप आदर्श घ्यावा वाटतो. आणि त्याच लाईनमध्ये मी TN शेषनपासून, अशोक खेमकांपासून, तुकाराम मुंडेंपासून तुमच्या डॉक्टर प्रवीण गेडामांपर्यंत आणि अजून बरीच मंडळी आहेत. तर ती लोक ज्या वेळेला अशा पद्धतीनं काम करताना दिसतात, तर त्यावेळेला त्या बाबतीत संविधान यशस्वी झाल्यासारखं वाटतं मला. आणि इतर बाबतीमध्ये जनता पण तेवढीच कारणीभूत आहे. जसं संविधान लागू होताना ते लागू करणारे हात जसे भ्रष्ट आहेत म्हणून आपल्याला अडचणी येत आहेत, तसं ते स्वीकारताना जनता सुद्धा खूप मागे बॅकफूटवर जाते. तर ती जनता सुद्धा जबाबदार आहे. बरोबर, नक्कीच. आता तुम्ही एमपीएससी यूपीएससी संदर्भ दिला. एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी संघर्षातून येतात, बऱ्यापैकी रुरल बॅकग्राऊंड मधून, ग्रामीण भागातून येतात, इथून संघर्ष करतात. संघर्षाच्या म्हणजे पोस्ट निघण्याच्या अगोदर त्यांचा एक ओर असतो की बाबा अब जाएंगे और बदल डालेंगे पुरा, असा त्यांचा एक भाव असतो. पण जसं ते खुर्चीवर बसतात तसं त्या खुर्चीचं रूप घेतात, त्या व्यवस्थेचं रूप घेतात आणि त्यानंतर मग ते जसं तुम्ही सांगितलं की सरंजामशाहीकडे ते झुकतात. आता पुढचा असा विषय सर की थोडंसं थांबवेल मी तुम्हाला. तुम्ही जे म्हणालात ना, एमपीएससी यूपीएससीचे करणारी मुलं जी आहेत सुरुवातीला एकदम जोशमध्ये असतात, बदल डालेंगे. तर सर खूप जबाबदारीनं मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय, खूप जबाबदारीनं सांगतोय की आजचे हे विद्यार्थी, अभ्यासिकांमधून 80% विद्यार्थी कोणत्या टेबलला, कोणत्या गावातल्या टेबलला, कोणत्या खात्यातल्या टेबलला, कोणत्या पोस्टिंगला आजचा रेट काय आहे आणि तिथे काय फ्लो मध्ये रिटर्न्स मिळतात आणि त्याच्यात येणारे अडथळे काय, अँटी करप्शननी ट्रॅप केल्याच्या नंतर त्यातनं बाहेर निघण्याचे मार्ग काय, याच्यावर खूप चर्चा आणि चर्वित चर्वण करताना खूपदा आम्ही अभ्यासिकांमधले मुलं पकडलेत. तर ही भीषणता जी आहे ना आणि दाहकता जी आहे ना, ही वस्तुस्थिती जी आहे ती मला आता या निमित्ताने अधोरेखित करायची आणि त्या मुलांना सांगायचंय की बाबा रे, तुझा चुलत भाऊ, मावस भाऊ, भाचा, पुतणी
हे सगळे 8 आणि 10 हजार रुपयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून जेव्हा काम करतायत तर ते 12-15 तास काम करतायत. एक्सप्लॉयटेशन होतंय त्यांचं. आता कालच मी हे नाशिकची जी कोजेंट नावाची कंपनी आहे ती सर्वत्रच आहे, पण नाशिकच्या याच्यामध्ये त्या मुलींना बिलो द बेल्ट डायलॉग मारून टार्गेट पूर्ण केलं जातं. 12,000च रुपये दिले जातात. 15-15 तास काम करून दिलं जातं. सूला शीला सोडत नाहीत, त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन आहे. आणि मुलींच्या बाबतीमध्ये MC पिरियडच्या दरम्यान पॅड बदलण्याची सुद्धा सर सोय नाहीये. इतकी भीषणता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरकारी नोकऱ्या आणि त्या मिळालेले लोक किंवा मिळवू पाहत असलेले लोक अशा चर्चा करताना ज्या वेळेला पाहतो तर त्यावेळेला ते जोश असतो, बदल दूंगा, बदल डालूंगा, हा 100त 1, 2, 3च त्याच्यावरती.